जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी बंधू भगिनींना सर्वप्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय। खरं तर आज या ठिकाणी आझाद मैदानावरती जमलेला माझा सखल मराठा बांधव या ठिकाणी स्वतःच्या अस्मितेसाठी न्याय हक्कासाठी या ठिकाणी 350 वर्षानंतर 400 वर्षानंतर एकत्र झालेला आहे। खरं तर आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास आम्हाला सांगतो काय? आमच्या महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास नेमका लिहिला कोणी? कुठल्या आयऱ्या गायऱ्यानं लिहिला नाही किंवा कुठल्या लुंग्या सुंग्यानं लिहिला नाही, तर मग या महाराष्ट्राचा इतिहास नेमका लिहिला कोणी? या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डपानं, घोड्यांच्या टपानं, तलवारीच्या लगलगाटानं, मोगलांच्या छाताडानं, हिरव्या हिरव्या शालीनं, सह्याद्रीच्या ढालीनं आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या लखलखत्या समशेरीनं बांधवांनो या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला। अथांग विश्वात विखुरलेल्या ज्ञानाचा स्वर उघड्या डोळ्यांनी घेऊन अचूक लक्षाचा वेध घेणाऱ्या एकलव्याप्रमाणे घडवणाऱ्या माझ्या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेकींना या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय। अरे पृथ्वी ही कुठल्याही शेष नगाच्या मस्तकावर वसलेली नसून काम करी गोरगरीब कष्टकरी काबाडकरी शेतकऱ्याच्या तळहाताच्या पोटावर वसलेली आहे। हे ज्यांनी उभ्या महाराष्ट्राला नव्या जगाला दाखवून दिलं त्या मराठ्यांचा हा महाराष्ट्र आहे, त्या माझ्या शेतकरी बांधवांचा हा महाराष्ट्र आहे। आणि बांधवांना 350-400 वर्षानंतर आमच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? आमचा शेतकरी राजा कुठे आहे? अरे 350 वर्षांपूर्वी म्हटलं जायचं इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे। कशासाठी? अरे शेतकऱ्याच्या घरामधून सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जायचं, पण आज आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधून काय येतं बांधवांनो? अरे येड्या बाबळी काय कुसळ तरी गोवतात का? माझे बांधव सांगतील तुम्हाला। आणि या सरकारला मला सांगायचंय, मला सरकारला सांगायचंय ठणकावून, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती? भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घरे आमची जळली किती? खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती? अरे पाणी तुमच्या घरामध्ये, पाणी तुमच्या घरामध्ये, शेती आमची वाळली किती? आमचाच तवा भाजलेला भाकऱ्या तुम्ही भाजले किती? खरंच सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळले किती? अरे आज त्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मोठमोठे बॅनर लावले छत्रपती शिवाजी महाराजांचे, परंतु माझ्या राजाचं एक शिवस्मारक जागतिक लेवलचं ते कागदोपत्री फक्त योजनेच्या स्वरूपात आहे। अरे ते अस्तित्वात कधी येणार आहे? आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे। मग आम्हाला बांधवांना आमच्या न्याय अस्मितेसाठी उठायचंय। आम्ही म्हणतो 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा काय सांगत होता? अरे आया बहिणीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचा चौरंगा केला जायचा, 2 हात आणि 2 पाय कलम करून त्याला मृत्यूच्या दारात ढकललं जायचं। परंतु आज आमच्या माता बहिणींचा कायदा कुठे आहे? आणि म्हणून या सरकारला पुढचा प्रश्न जबाब मला विचारायचा आहे। कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाहीये। कौरव येथे माजले आहे, पांडवांच्या हाती सत्ता नाहीये। रोजच होतं द्रौपदीचं वस्त्रहरण, तरी श्रीकृष्णाचा समाजामध्ये पत्ताच लागत नाही। वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे। आणि म्हणून या नराधमांना मला सांगायचंय, अरे कितपत आमच्या माता भगिनीने हा अन्याय अत्याचार सहन करायचा? आणि म्हणून माझा सकल मराठा बांधव आज रस्त्यावरती उतरलाय। बांधवांना एका ग्रामीण भागातली मुलगी अर्चना प्रशांत करंडे नाव माझं बोर, आणि मी या ठिकाणी आले कारण मी एका शेतकऱ्याची पोरगी आहे। मला माहिती आहे माझ्या शेतकरी आई बापाच्या घरामध्ये पिकतं काय? अरे हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करणारा माझा माई बाप आहे। आज आम्हाला जर तोंडाला भाकर मिळाली तर उद्या मिळेलच याचा ठेका सांगता येत नाही आम्हाला। आणि ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रावरती निर्माण झाली आहे, या शेतकऱ्यांवरती निर्माण झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।